आपण आज जो टोटल सगळे मॉडेलचा आपण ओव्हरव्ह्यू पाहणार आहे की मिल्क इंडस्ट्रीमध्ये आपण कोणते कोणते मॉडेल यूज करू शकतो. तर हा आपला डॅशबोर्ड आहे, हा नॅव्हर आहे. डॅशबोर्डला आपण इथं क्विक जाण्यासाठी इथं बटन्स ठेवलेले आहेत. देन हा आपले ग्राफ्स आहे की टोटल किती तुमचे मिल्क कलेक्शन झालेले आहेत. तर मिल्क कलेक्शन टोटल फार्मर किती लिटर झाले आहेत हे तुम्हाला इथं टोटल किती रुपयांचं कलेक्शन झाले हे शो केलेले आहेत. इथं रूट वाईज कलेक्शन तुम्हाला शो होत आहे की ह्या रूटवरती किती कलेक्शन झाले तुमचे. नंतर तुमचे मल्टी ऑर्डर म्हणजे काय की आज तुमची टोटल किती ऑर्डर आलेली आहे, किती कंप्लीट झाली आहे, किती पेंडिंगला आहे हे शो होत आहे. मल्टी ऑर्डर रूट वाईज तुमची शो होते कोणत्या रूट वाईज तुमची ऑर्डर आलेली आहे. देन नेक्स्ट की फायनल सेव की किती ऑर्डर तुमच्या कंप्लीट झाल्यात आणि त्यांची बिलिंग कंप्लीट झालेली आहे. टोटल आजचा सेल्स आपल्याला किती झालेला आहे हा टोटल फायनल सेलने शो झालेला आहे की कोणाकोणाची बिलिंग कोणत्या कोणत्या रोडची बिलिंग फायनल झालेली आहे. हा एक ग्राफ आहे अकाउंटिंगमध्ये की आज कोणाकोणाला आपण पैसे दिलेत, कोणाकोणाचे पेमेंट आलेत हे अकाउंटिंगच्या ग्राफमध्ये शो होतं आहे. याच्यामध्ये पेमेंट, रिसिप्ट, कॉन्ट्रा, जनरल ह्या एंट्री पण आपण शो केलेल्या आहेत. डॉग रिटर्न की कोणती गाड्या रूटवरती गेलेली आहेत, किती येणं बाकी आहे, व्हेकल्स किती येणं बाकी आहे, किती कंप्लीट झालेत हे आपण शो केलेले आहेत. की कोणत्या रूटवरती कोणत्या गाडीमध्ये किती लिटर माल आहे हे आपल्याला शो करत आहे डॉग रिटर्न वाईज. हा आपला ग्राफ आहे. ह्याच्यामध्ये मास्टर क्रिएशन हे आपल्या नॅव्हरमध्ये ह्याच्यामध्ये प्रोडक्ट ॲड करू शकतो, अकाउंट क्रिएट करू शकतो. मिल्क कलेक्शन पार्ट आहे की फार्मर क्रिएट करून तुम्ही फार्मरला रेट कार्ड असाइन करू शकता. रेट कार्ड तुम्ही पाहू शकता. रेट कार्डवरती गेलं तुम्ही इथे रेट कार्ड मी शो केला आहे, सर्च केलं हा तुमचा रेट कार्ड शो झाला. लक्ष्मी डेअरीचा असेल, सर्च केलं हा तुमचा लक्ष्मी डेअरीचा रेट कार्ड आहे. म्हणजे तुम्हाला हा रेट कार्ड टोटल शो होतो आहे. देन तुमचं मिल्क कलेक्शन करू शकता. तुम्हाला फार्मरचे पेमेंट काढू शकता. फार्मर्स ॲट अ टाईम पेमेंट स्लिप जनरेट करू शकता. टोटल फार्मरचे प्रोडक्शनचं मॉडेल आहे याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही टँक क्रिएट करू शकता. टँक केल्यानंतर जे तुम्ही मिल्क कलेक्शन करता ते मिल्कमध्ये तुम्ही टँकमध्ये ट्रान्सफर करू शकता. देन तुम्ही पॅकेजिंग प्रोडक्शन करू शकता. याच्यामध्ये जे तुम्ही मिल्क कलेक्शन केले त्या मिल्क कलेक्शन वरती प्रोसेसिंग करू शकता. हा पार्ट याच्यामध्ये डेव्हलप केलेला आहे मॉडेलमध्ये. देन स्टॉकिंग पार्ट आहे की तुम्ही प्रोडक्टचे जर स्टॉक लेजर जर काढायचं असेल एका प्रोडक्टचे तर ते पण तुम्ही याच्यामधून काढू शकता. स्टॉकचा टोटल रिपोर्ट काढायचा असेल तो याच्यातून जनरेट होतो आहे. बॅच वाईज जर स्टॉक काढायचा असेल तोही जनरेट होतो आहे. मंथ वाईज जर स्टॉक काढायचा असेल तो याच्यातून डीलर जनरेट होत आहे. डीलर हा एक मॉडेल आहे की डीलर तुम्ही क्रिएट करणं. डीलरला ओपनिंग बॅलन्स त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. ओपनिंग बॅलन्समध्ये म्हणजे त्याची काय पेमेंटचे बॅलन्स असेल, कॅन क्रिएटचे काय ओपनिंग असेल तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तुम्ही ब्रँड वाईज त्याचे रेट कार्ड भरू शकता. त्या डीलरला रूट असाइन करू शकता. डीलर क्रिएशन करू शकता. तुमचे डीलरला रेट वगैरे काय असाइन करायचे, त्याला काय स्कीम द्यायची आहे, काय ऑफर द्यायची आहे का तुम्ही ह्या डीलर मॉडेलमधून ॲड करू शकता. ट्रान्सपोर्ट मॉडेल आहे की तुम्ही ट्रान्सपोर्टर ॲड करू शकता ह्या मॉडेलमध्ये. ट्रान्सपोर्ट उद्या काय कोणत्या रूटला कोणती ट्रान्सपोर्ट पाठवायचे ते प्लॅनिंग तुम्ही ह्या मॉडेलमध्ये करू शकता. देन मल्टी ऑर्डर आहे. मल्टी ऑर्डरमध्ये काय आहे की मला कोणत्या रूटची ऑर्डर घ्यायची आहे. जस्ट मी मल्टी ऑर्डरला गेलो आहे, रूट मी सिलेक्ट करतो आहे, डेमो रूट आणि सर्च करतो आहे. सिम्पल की मला माझ्या रूटवरती काय काय ऑर्डर घ्यायचे ते मी इथं एंटर करतो आहे. 5 ऑर्डर घ्यायचे. ॲटोमॅटिकली माझी ऑर्डर सेव्ह होती आहे. माझे डेमो डीलर आहे, मला याला कालचीच ऑर्डर द्यायची असेल मी जस्ट ह्या आयकॉनवरती जस्ट क्लिक केल्यानंतर इथं रिपीट ऑर्डर डेमो डीलर ॲटोमॅटिकली कालची ऑर्डर याला येऊन जाते आहे.
देन इथं रजिस्टरचा ऑप्शन आहे. काय काय ऑर्डर तुमच्या आल्यात जनरेट झाल्यात ह्या इथं शो होत आहेत. तुम्ही इथून ऑर्डर ॲट ए टाईम कन्फर्म करू शकता, व्हेरीफाय करू शकता. म्हणजे काय, याचं तुम्ही एक इनवाईस जनरेट करू शकता. मी बॅक घेतोय. हा मल्टी ऑर्डर ऑप्शन तुम्हाला आता एक्सप्लेन केला आहे. देन लोडिंग अँड डिस्पॅच. लोडिंगमध्ये काय की तुम्ही कोणती व्हेकल आहे, आपली ही व्हेकल आहे, तर त्या व्हेकलमध्ये तुम्हाला काय लोड करायचं आहे, तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे शो झाले टोटल 68 लिटर तुम्हाला लोड करायचं आहे. किती, मोरिया काऊ मिल्क 1 लिटर किती, 46, 500 ml 22. हे लोडिंग रिपोर्टमध्ये शो होत आहे. देन इथं फायनल सेलचं बिल आहे. फायनल सेल बिल म्हणजे काय की ते जेव्हा तुम्ही जेव्हा कस्टमरला आपला जो सुपरवायझर आहे, डिलिव्हरी बॉय आहे, त्याला तुम्ही एक डिलिव्हरी प्रिंट काढून देता. ती कुठून काढून देतो, इथं ऑर्डर डिलिव्हरी इनव्हाइस प्रिंट याच्यामध्ये गेलो. ॲट ए टाइम सिलेक्ट केलं, मला सगळ्यांची इनव्हाइस जनरेट करायची आहे. जनरेट प्रिंट, तुमची ही इनव्हाइस इथे डिलिव्हरी प्रिंट इथे तयार झाली. तर याच्यावरती आपण कॅन क्रिएटचा काय, काल किती कॅन क्रिएट होते, किती जमा केल्या, शिल्लक किती राहिलेत, सेम पेमेंटचं की टोटल किती पेमेंट बाकी होतं, किती जमा केला, बाकी किती राहिले, हे सगळे आपण याच्यामध्ये शो केलेले आहेत. हे इनव्हाइसचं प्रिंट. आणि आता आपण डिलिव्हरी केल्यानंतर तुमचा डिलिव्हरी बॉय त्याच्यावरती ऑफिस कॉपीवरती कॅन किती आलेत, क्रिएट किती दिलेत, देन पेमेंट किती जमा झालेत एंट्री करतो. मग फायनल सेल बिलमध्ये हा ऑप्शनमध्ये अकाउंटंट जस्ट व्हेरीफाय करतो किती पेमेंट आलेत किंवा किती कॅन क्रिएट दिलेत. मी आता जस्ट एकाच्यावरती क्लिक करतोय. तर याच्यामध्ये मी ऑलरेडी ॲड केलेले आहेत की 5 आपण दिलेत, 4 आलेत ह्याच्यामध्ये. तर मला इथे त्याचे काय पेमेंट्स आले असेल, चेक झाला आहे का, RTGS आले का, कॅश आलेत. कॅश आले तर मी इथे एंट्री करते. माझे 500 रुपये आलेले आहेत. एंट्री केली, मी इथे सेव्ह करतोय. माझं हे एक अकाउंटिंगमध्ये ही एंट्री माझी ऑटोमॅटिकली इथून सेंड होती आहे. देन माझं हे फायनल बिल अप्रूव्ह होती आहे. मी अकाउंटिंगमध्ये तुमचं बॅलन्स शीट, लेजर, प्रॉफिट लॉस, डेबुक, कॅशबुक हे सगळं ऑटोमॅटिकली जनरेट होत आहे. मी आता इथे डीलर न्यू, आता मी जी एंट्री मारली 500 रुपयाची ही ऑटोमॅटिकली इथे रिफ्लेक्ट झाली आहे. मी जेव्हा फायनल सेलमधून काय वर्किंग करेल तर त्याचा अकाउंटिंगशी रिफ्लेक्ट होतं. आता तुमचा डॉक रिटर्न्स असेल. डॉक रिटर्न म्हणजे काय की कोणत्या रूटवरती गाडी गेली पण ती आलेली नाही, तर ती गाडी जेव्हा आल्यानंतर आपण डॉकवरती एंट्री मारतो की ती गाडी आल्यानंतर त्याला टोटल किती माल आपण दिला होता, लोडिंग करताना किती माल पाठवला होता, रिटर्न किती आला आहे त्याची एंट्री करणं म्हणजे डॉक रिटर्न. त्याने तुमचा सुपरवायझरचा एक मिसमॅच रिपोर्ट भेटतो आणि व्हेकलचा पण एक मिसमॅच रिपोर्ट भेटतो. इथं परचेसचा मॉडेल आहे. परचेसमध्ये आपण जे काय रॉ मटेरियल परचेस करतो किंवा मशिनरी परचेस करतो ते आपण इथून एंट्री मारतो आहे. हा टोटल्स ओव्हरव्ह्यू एक मिल्क इंडस्ट्री सॉफ्टवेअरचा आहे. धन्यवाद.